मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज संक्रांत असल्यामुळं मी अशी काळी साडी वेअर केली होती आणि माझे सर्व आवरून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला तयारी चालू केली. तर आज संक्रांतीबरोबर एकादशीसुद्धा असल्यामुळं घरात सर्वांना एकादशी होती आणि आम्हा दोघींनासुद्धा ओसून येऊपर्यंत उपवास होता. म्हणून मी सर्वांसाठीच फराळ तयार केलं. त्यासाठी साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचं पिठलं आणि वरईचा भात तयार केला होता. हे सर्व आवरून झाल्यानंतर मी घरातलीही बाकीची कामं आवरून घेतली आणि काल सोफ्याचे कवर आम्ही जे बनवायला टाकले होते ते बनवून आले होते. तर कलर पाहू शकता सोफ्याच्या कवरचा किती छान आहे. आणि हे सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही सुगडांची पूजा करायला घेतली. तर हे दोघींचे मिळून असे खण आहेत बरं का. खणाची पूजा करून झाल्यानंतर आम्हीही दुपारी जे ओवासायचा होता तो टायमिंग 3 ते 6चा असल्यामुळे दुपारी परत साडी चेंज करायला घेतली आणि पुन्हा तयार झालो. आणि तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा खणांची पूजा करून घेतली आणि देवघरातील सुद्धा बाहेरचे ओवासण्या अगोदर आपल्याला देवघरातील आपल्या देवांनासुद्धा ओवासायचं असतं. तर आम्ही दोघी सासूसुनांनी मिळून देवघरातील आपल्या देवतांनाही ओवासून घेतलं. तर या आहेत माझ्या सासूबाई आणि त्यासुद्धा ओवासत होत्या देवतांना. त्यानंतर आम्ही कॉलनीतल्या सगळे मिळून जाणार होतो बाहेर आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये. तर त्यासाठी आम्ही निघालो आणि गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे, कारण की खूप कमी वेळ होता ह्यावेळेस संक्रांतीला ओवासण्यासाठी. तर अशा पद्धतीनंतर आम्ही एकमेकींना ओवासून घेतलं.